गाडीमध्ये बघा कमीत कमी 5 ते 6 जण मस्त की आराम करतात। विश्वास बघा एखाद्या ड्रायव्हरवरती किती ठेवला जातो। तर अजून प्रवास आपला भरपूर बाकी आहे। 400 किलोमीटर आपल्याला अजून गाडी चालवायची आहे। संपूर्ण पुढे जाम आहे रस्त्याची। हे बघा समोर बघा, इथे बघा आपले बाप्पा गणपती बाप्पा ते बघा, गाड्यांची लाईन लागली आहे। पूर्ण लोणेर फाटा क्रॉस केलाय मगाशी। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना जय शिवराय। आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो आपल्याला बुकिंग भेटली आहे मुंबईतना। आपल्याला गाडी भरायची बरोबर BKCतना आणि आपल्याला जायचं आहे विंडोलेम कोकारा, गोव्यामध्ये मडगावच्या पुढे 25 किलोमीटर पुढे आहे। त्या ठिकाणी आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे। मटेरियल ते म्हणजे कॉस्टली मटेरियल आहे, साऊंड सिस्टम आहे। तर आपल्याला बरोबर किलोमीटर असणार आहे, बरोबर 600 किलोमीटर असणार आपला रनिंग होणार आहे। विषय म्हणजे आज आहे बरोबर 5 तारीख आणि आता एवढी गर्दी असणार आहे, पुष्कळ खूप म्हणजे खूप गर्दी असणार आहे। आणि काय माहिती आपला प्रवास कसा होईल कसा नाही। एवढ्या गाड्या सुटल्यात भरपूर ST। तर विचार करतोय की कुठल्या तरी वेगळ्या रूटने जायचा, बघूया, ट्राय करूया। जाऊया आपण पहिली गाडी भरायला। तर आपला माल असणार आहे बरोबर 400 किलो आणि आपल्याला पेमेंट भेटलं आहे, थोडंसं कमी भेटलं आहे। पण आपण फुल रिपोर्ट करून जायचं आहे। फुल म्हणजे फुल, जसं की आपण बँगलोरचा रिपोर्ट करून जातो सेम तसंच इथे जायचं आपल्याला फुल रिपोर्ट करून। म्हणजे गणपती सध्या आपल्या जवळ आलेले आहेत आणि आपल्याला गावीसुद्धा जायचं आहे। तर विचार केला की रिपोर्ट करून गेलो तर जरा 2 पैसे आपल्या खिशात राहतील। मित्रांनो खूप मजा येणार आहे ब्लॉगवरती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिला फॉलो करा। चला लवकर आपण या ब्लॉगला सुरुवात करूया। पहिला जाऊया गाडी लोड करा डायरेक्टली जिओ वर्ल्ड BKCला आपल्याला गाडी लोड करायची आहे। तर चला मग जाऊया पहिला डायरेक्टली तिथे जाऊनच आपण हा ब्लॉग स्टार्ट करायचा आहे। तर चला मग। चला मित्रांनो, आपली फायनली गाडी लोड झालेली आहे। आपण पडूया बाहेर पहिला, म्हणजे खूप ट्रॅफिक मध्ये आपण बाहेर पडलोय। आता बरोबर आता पोहोचलो तर बरोबर शिवाजी पार्कच्या इथे। हे बघा लेफ्ट साईडला बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक आहे। चला मित्रांनो डायरेक्ट जाऊया, घरी जाऊया आणि पहिला कपडे वगैरे भरून पटकन बाहेर येऊया। हे बघा मित्रांनो, आपण आता आलोय बरोबर आपल्या गाडीजवळ। संपूर्ण तयारी करून आहे बघा, बॅग घेतली आहे। चला गाडी सुद्धा फुल भरलेली आहे आणि पुढे जाऊन आपल्याला घ्यायचं म्हणजे आपल्याला पाटलोड घ्यायचं आहे। 2 पाटलोड टाकायचे, एक बाईक आणि एक खेळचं सामान सुद्धा आहे। हे बघा पाठी लॉक लावला आहे। तर चला बत्ती वगैरे करूया आणि लगेच निघूया। जेवण मस्त झालेलं पद्धतशीर एकदम। चला। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो आपण आता बरोबर पोर्तुगीजला आलो आहे। हे बघा मित्रांनो डिझेलची लाईट आपल्या गाडीला लागलेली आहे। हे बघा आपल्या या पंपावरती डिझेल टाकूया, फुल करू टाकी। चला तर मित्रांनो आपण निघालो डिझेल टाकून। आपल्या गाडीमध्ये बरोबर डिझेल बसलाय 5207 रुपयाचा। आपल्या लोकेशनला बरोबर पोहोचलोय विक्रोळीला, घाटकोपरला पुढे रस्ता जाईल। हे बघा आणि जो मटेरियल आहे तो मडगावचा आहे। हे बघा हे स्पीकर आहेत, इम्पॉर्टंट स्पीकर आहेत। आणि ही जी बाईक आहे ती शाईन बाईक आहे, ती आहे कणकवलीची। आणि हे जे आता जे सगळं सामान टाकलं, हा एक हे पिशव्या आणि ते बाहेर एक आहे कपाट, हे सगळं आहे खेडचा। तर आपल्याला हे सगळं खेडला घेऊन जायचं आहे आणि ही बाईक आहे फक्त जोडायची आपल्याला कणकवलीत आणि हा सामान घेऊन जायचा डायरेक्टली मडगावमध्ये। आणि टोटली याचा सगळा रिपोर्ट झालेला आपला बरोबर 19,500। तर मित्रांनो फायनली हे बघा घरचा सामान वगैरे टाकलेला आहे। आणि बघा हा आपला आहे फॅमिली मेंबर। भाऊ तुझं नाव काय? प्रवीण। पूर्ण नेम? प्रवीण वामन शिंदे। आणि इथे कामराजनगरमध्ये राहतोस? आणि थँक्यू सो मच यार भावा, आपले व्हिडिओ असेच बघत राहा आपल्या माणसासाठी। नक्की नक्की। अरे बघा हे सुद्धा आपले फॅमिली मेंबर सगळेजण। भावा नाव कसं? दत्ताराम वामन शिंदे। आणि आता कुठे चाललाय? गावी खेळला। तुम्ही दोघं जण येतात? मजा करत जागा दादा। थँक्यू सो मच दादा। चला मग हा सामान घेऊन जावा पहिला यांचा खेळला, नंतर ही जी बाईक आहे ती आपल्याला घेऊन जायचे कणकवलीत आणि बाकीचं सामान आहे तो डायरेक्ट घेऊन जायचा आपल्याला मडगावमध्ये। तर चला मला प्रवास चालू करूया आपला। वाजल्याचं बरोबर 1:15 झाला ना, 12:30 पावणे झाले आणि आता ट्रॅफिक दाखवतं मला बरोबर पनवेलचा 1.5 तास। चला मग
प्रवासाला सुरुवात करूया. भावना आपण बरोबर निघालो तर कामराजनगरच्या येत ना. आणि आता ट्रॅफिकमध्ये बघा एवढा ट्रॅफिक आहे ना प्रमाणाच्या बाहेर. आम्हाला जुईनगरला यायलाच कमीत कमी आम्हाला पाऊण तास लागलेला आहे, पाऊण ते 1 तास. आता वाजल्यात बरोबर 1:30 वाजायला बरोबर आलेलं आहे. आणि आपण पोहोचतो तर बरोबर पनवेलला बघूया आता किती ट्रॅफिक भेटतो की नाही. कारण आपला रूट असणार आहे यावेळी, अजून ठरला नाही. पण प्लॅनिंग माझं असं आहे की डायरेक्टली खोपोलीवरनं डायरेक्टली पाली, निजापूर, नंतर मग डायरेक्टली माणगाव असा विचार करतोय. बघूया ट्रॅफिकच्या हिशोबाने मॅप लावलाय, बघूया किती किलोमीटर वगैरे होतो. आपला टायमिंग दाखवतो ते. अहो कसं होणार आमचा. हे बघा या दोघांना आपल्याला सोडायचं आहे बरोबर खेडला. आणि याचाच आपण तो सामान टाकला तो. आणि आम्हाला निघून आता बरोबर 1.5 तास व्हायला आला आहे. अजून आम्ही पनवेलसुद्धा गाठलं नाही. म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक आहे. चला हळूहळू थोडं पुढे जाऊया आणि मग आपण निघूया डायरेक्टली खोपोलीवरनं. जरा टोल फाडून जरा पुढे जाऊया. चला थोडं ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू ट्रॅफिक आहे भाऊ, कंटिन्यू. पहिला कारण बघा, हे बघा लेफ्टला बघा ट्रॅफिक किती आहे. म्हणून आम्ही हा चढतो एक्सप्रेस हायवे. आपण जाऊया डायरेक्टली खालापूरमधनं. चला खालापूर. मित्रांनो आपण परफेक्ट आपल्या रस्त्याला बाहेर पडलो असं की हा जायला बरोबर डायरेक्टली पाली फाट्याला. पाली नगरपंचायत. मित्रांनो आपण ह्या पालीच्या गणपतीच्या आहेत ना आपण जाणार आहे मंदिराच्या आहेत ना. बघा लेफ्ट साईडला एंट्री आहे, देवळात जायचं आहे साठी. आणि आपल्याला हा रस्ता आपल्याला सोडायचा नाही निजामपूर मार्गे. चला बघा मित्रांनो या रोडला एकतर कोण नाही आणि या गाडीमध्ये बघा कमीत कमी 5 ते 6 जण मस्त की आराम करतायत. विश्वास बघा एखाद्या ड्रायव्हरवरती किती ठेवला जातो. जर आता मस्त की जरा चहा पाण्याची जरा व्यवस्था आहे. थांबूया जरा चहा पाणी करूया. बघा मित्रांनो बघा गोळ्या घेतल्या आहेत. तिथे आमचा थम्सअप सुद्धा आलेला आहे. पी भाऊ चहा पिऊन कंटाळा आला. पी ठीक आहे गोळ्या ठेव गाडीमध्ये. चला बसूया, चला रनिंगमध्ये जाऊया. चला गाडी सुद्धा आहे बघा चालू आपली कंटिन्यू आहे बघा. गाडी तुम्हाला माहिती आहे आपण बंद करत नाही. चला निघूया लगेच आणि फटाफट पहिला माणगावला पोहोचूया. कारण हा रस्ता लय डेंजर आहे भाऊ, खतरनाक. जास्त करून रहदारी नाही या रस्त्याला. ज्याला माहिती आहे तोच फक्त या रस्त्याला येते. चला जाऊया पुढे. आता पोहोचलो होता बरोबर आपण निजामपूरला. हा रस्ता डायरेक्टली बाहेर जाईल तो आपल्या NH66 म्हणजेच माणगावला बाहेर पडेल. रोडचा बघायला गेलं तर खूप छान आहे रोड आणि अजिबात खड्डेवर अजिबात नाहीत. पण जर तुम्ही जर एकटा प्रवास करत असाल गाडीने तर रात्रीचा करू नका प्लीज, विनंती आहे. दिवसा ढवळा कधी पण करा बिंदासपणे. आपण इथं बाहेर पडूया डायरेक्टली. तर भावानो फायनली बघा आपण पोहोचलोय आपल्या माणगावला. बघा या रस्त्याने आपण मुंबईत नाही येतो आणि या रस्त्याने जातो आपण कोकणात. चला हा भाऊ जा भाऊ, तुला पहिला प्राधान्य. तू इथनं आलास ना. चला वैतागून विचारून हे बघा हे सगळे प्रवास करून वैतागून आलेले आहेत आणि आपण मात्र जावा सावकाश जावा, काही करू नका, द्यावा काळजी. मित्रांनो बघा पुढे पोलीस होते तर आपण त्यांना धन्यवाद बोलून पुढे आलो. कारण एक हात मदतीचा आपण पण त्यांच्या पुढे आपण केला पाहिजे. कारण ते बिचारे आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस आपल्यासाठी जागे आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे हा जो आपला कोकणातला मोठा सण आहे गणपतीचा, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त रस्त्याला जो हातभार लागतो ते आपल्या पोलीस अधिकाऱ्यांचा. तर थँक्यू सो मच. चला मित्रांनो हे बघा आपण माणगाव सुद्धा आपण पटकन क्रॉस करूया. वाहन होता बरोबर थांबलोय बघा, ट्रॅफिक लागलाय. आता मी आहे बरोबर लोणेरला आणि संपूर्ण पुढे जाम आहे रस्त्याची. हे बघा समोर बघा, इथे बघा आपले बाप्पा गणपती बाप्पा. सगळेजण बघा तुमच्या प्रवासाला निघाले आहेत. सुखरूप जाऊन दे सगळ्यांना व्यवस्थित घरी. आणि तुमच्या आगमनाची सगळ्यांना ओढ लागलेली आहे. हे व्यवस्थित तुमचं दर्शन होऊ दे सगळ्यांना आणि आपण सुद्धा जाऊया डायरेक्टली आपल्या मार्गाला. बोला गणपती बाप्पा मोरया. आपल्याला आतमधला तर अजिबात ट्रॅफिक मध्ये भेटलेला, पण
जसं आपण NH66ला बाहेर आलो, आपलं स्वागतच भाऊ आपल्या ट्रॅफिकने केलेलं आहे बघा. एसट्या बघा, एसट्या कमीत कमीत आम्ही असा अंदाज लावलेला की 500 तरी एसट्या सुटल्या असतील संपूर्ण मुंबईमधनं, पण नाही भाऊ, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. आणि प्रायव्हेट गाड्या तर तुम्हाला माहितीच आहे, तिथे विचारायचं नाव नाही. चला लोणेर क्रॉस करूया आणि पोलादपूरला जाऊन मस्त जरा थांबूया चहा पाण्यासाठी. चला भावानो, तुफानी गर्दी आहे बघा भावानो, काय सांगणार. तरी पण सुद्धा राईट मारून 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 आलो पुढे, भरपूर गाड्या क्रॉस करून. तरी सुद्धा बघा गाड्यांची लाईन लागली आहे. पूर्ण लोणेर फाटा क्रॉस केलं मगाशी ते फूडपर्यंत. अजून थोडासा टप्पा बाकी आहे, तो काम अजून बाकी आहे. तो एकदा काम झाला की आपला रोड टनाटन होईल एकदम. चला हा संपूर्ण ट्रॅफिक क्लिअर करून आपल्याला लागेल पुढे तर महाड लागेल, त्यानंतर पोलादपूर. चला मग जाऊया हळूहळू. हे बघा परिस्थिती बघा, हे बघा पाठीमागे बघा तांदूळ वगैरे सगळं संसारच घेऊन चाललेत बघा हे वॅगनरवाला. महाड भावना, आपण प्रॉपर महाडमध्ये पोहोचलोय. शिव सकाळ, शुभ सकाळ आणि साईमय सकाळ मित्रांनो. आता वाटेत बरोबर आता 6:15 आणि याच दिवसाची वाट बघत होतो, कारण कधीच सकाळ होते आणि आपला प्रवास कंटिन्यू चालू राहतोय. चला मस्त आता पुढे जायचं, जरा राहून चहा वगैरे पिऊया, कारण झाली सकाळ. तर ब्रश वगैरे करूया पटकन 5 मिनिटात आणि मग घेऊया आपल्या प्रवासाचा आनंद. चहा प्यायला गाडी थांबवली आहे. हे बघा एसट्या बघा, एसट्या बघा किती बघा. आतापर्यंत 3 गेल्या बघा, ही एक आहे 4थी. हा 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 कोकण भावनो. हे बघा चहावर घेतली आहे, जरा झोप येत होती पाठीमागेच, पण आता व्यवस्थित एकदम नॉर्मल आलोय. पण अजून प्रवास आपला भरपूर बाकी आहे. 400 किलोमीटर आपल्याला अजून गाडी चालवायची आहे. तर खेड तर तो तुम्हाला माहितीच, अजून खेड फक्त राहिलाय जेमतेम 35 किलोमीटर. इथं आपल्याला फक्त खेडचा जो सामान आहे, फक्त घर सामान, तो खाली करून मग आपल्याला लगेच परत सावर टाईप 2 खेडचे बोचके उतरवायचे आहेत. त्याच्यानंतर मग पुढे चहावर पिऊया. आता बरोबर पोचलो आपण कशेडीच्या इथे आणि वरती गेला तो मोठा घाट होता, तो आता बंद झाला सध्या तरी. पण आता प्रॉपर आपण बोगद्याच्या जवळ आलेलो आहे. आणि जो आपण आता जो शूट करतोय तो आहे आपला गोप्रो, त्याच्यानं आपण शूट करतो. आणि आपला जो मोबाईल होता तो झाला बॅटरी डाऊन. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपण दिवसाला उजेडामध्ये फक्त आपण गोप्रो यूज करतोय आणि नाईटला म्हणजे आपला मोबाईल. चला मित्रांनो, या गोप्रोचा सुद्धा तुम्हाला आनंद येत होतोय व्हिडिओची क्लिअरिटी बघून, तुम्हाला समजेल. गणपती स्पेशल त्या साईडला येण्यासाठी ठेवलाय आणि बघा या साईडला जाण्यासाठी. गणपती स्पेशल हा भाऊ. पण या करण्याचे जरा काम चालू आहे बघा भरपूर. रस्ता तर झालेला नाही अजिबात. रेल्वे स्टेशन मित्रांनो, बघा आपल्याला इथनं लेफ्ट मारायचं आहे आणि जायचं आपल्याला. वाडीचं नाव काय? माने शिंदेवाडी. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आपलं एक पाटलोड आहे घर सामान, तो जाऊन तिथे पहिला आपल्याला खाली करायचा आहे. तर चला मग फटाफट फटाफट. हे बघा आपण शिरलो तर आपण आहे. आणि विषय म्हणजे हे बघा आपला जो वायफर आहे ना तो बंद पडला आहे. बंद पडला म्हणजे त्याची ब्लेड आहे ना बघा ती पडली, तर तो आता लावायचा आहे. तर चला पहिले पाटलोड खाली करूया. हॅलो
झोप पण येते आणि आपल्याकडे जी जिम्मेदारी दिली आहे ती पूर्णसुद्धा करायची, तुम्हाला माहितीच आहे. आपण अशी अर्धवट सोडत नाही. आणि आजच्या आज आपल्याला मडगावची डिलिव्हरी ती पूर्ण करायची, द्यायची आहे. बघूया होते की नाही. चला पहिला आज एक पाटोड आहे तो पहिला उतरवूया आणि डायरेक्ट निघूया आपल्या प्रवासाला. हे देवा परमेश्वरा, पोचलो आता बरोबर इथे. आणि हा बघा कोण भेटला बघा. ये हे बघा मित्रांनो, हा सामान आपण उतरवायला घेतलेला आहे यांचा. तर चला थोडीशी हेल्प करूया आपण. ठेव खाली येईल ना. हो. हां 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 बघा कधी भरलेला बाईक 4. हे सुद्धा त्यांचंच आहे. ठेवायचं आता. चला खराब होऊ दे. हे फटाफट खाली करूया. आणि आलेली आहे मला थोडीशी झोप आता. वातावरण एवढं थंड आहे ना, एक नंबर, खल्लास, खतरनाक. चला फटाफट खाली करूया. भावानो, आपण हा एपिसोड आपण इथेच थांबवतोय. ह्यांचा सामानवर सगळं उतरून घेतलेलं आहे आणि लवकरच भेटू आपण अशा दुसऱ्या एपिसोडमध्ये, म्हणजे ह्याच्या पुढच्या भागामध्ये लवकरच. चला मग, बाय बाय.